उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मेळाव्याचं आयोजन मनसेकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी। मनोज जरांगे यांना भाषणानंतर भोवळ जरांगेंवर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू। मेळाव्यात भाषण करताना अचानक प्रकृती बिघडली। राज ठाकरेंविरोधातील दोषारोप पत्र हायकोर्टाकडून रद्द। 2008 मधील राज ठाकरेंच्या वक्तव्याचं प्रकरण। मालेगावातील हिंदू साहित्य संमेलनास परवानगी। साध्वी प्रज्ञा सिंगला उपस्थित राहण्यास परवानगी। मुंबई उच्च न्यायालयानं दिली परवानगी। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंविरोधात भाजप पोलिसात नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार। प्रशांत कोरटकर प्रकरणातील आरोपावरून भाजप आक्रमक। शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करा। खासदार प्रणिती शिंदे यांची संसद अधिवेशनात मागणी। शेतीची अवजारं, रासायनिक खतं, कीटकनाशकांवरचा जीएसटी रद्द करण्यात आलाय। कन्हैया कुमारांच्या दर्शनानंतर मंदिर गंगेच्या पाण्यानं धुतलं। भाजपा काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपानं राजकारण तापलंय। बनगाव गावातील दुर्गा मंदिरातील घटना। सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिशु वर्गातील चिमुरड्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी। संभाजी ब्रिगेड महिला आघाडीकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी। शेतकरी कर्जमाफी होणार नाही, अजित पवारांच्या वक्तव्यानं संभ्रम। शेतकऱ्यांनी पुढील 3 वर्ष नियमित कर्ज भरावं, अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा। मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था। 47 चौकांमध्ये होणार पंतप्रधानांचं दिमाखदार स्वागत। शासकीय कर्मचाऱ्यांना गुढीपाडवा गिफ्ट। केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ। महागाई भत्ता 53 वरून 55%वर। शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात। आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी येणार। आजपासून 2000 रुपये खात्यात जमा होणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा आणि तुळजापूरचे ड्रग्ज प्रकरण ताजे असल्याने हा दौरा महत्त्वपूर्ण। नांदेडच्या कृषी विभागात 6 कोटींचा घोटाळा। 11 कृषी पर्यवेक्षकांसह 3 कृषी केंद्र चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। ठिबक सिंचन वाटपात घोटाळा झाल्याचं निष्पन्न। अमरावती एसडीओ कार्यालयाच्या वेबसाईटचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। राज्यभर अमरावती पॅटर्न राबवणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर। 7 एप्रिल पर्यंत अटक न करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। मुंबई पोलिसांसमोर 31 मार्चला हजर राहण्याचे आदेश। मनसेच्या बॅनरबाजीवरून वार पलटवार। बाळासाहेबांच्या फोटोखेरीज पर्याय नाही असा खोचक टोला काल उद्धव ठाकरे यांनी लगावला होता। उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका बाळासाहेबांच्या नावानं महापौर बंगला बळकावला। संदीप देशपांडेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। बाळासाहेब ठाकरेंचं जुनं भाषण पुन्हा चर्चेत आलंय। माझा फोटो बॅनरवर छापू नको, शिवसेनेतून बाहेर पडला, सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलास तू, माझा फोटो बॅनरवर छापू नको। बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आहे। अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला मोठा दिलासा। गुजरात हायकोर्टाचा निर्णय। आसाराम बापूला 3 महिन्यांचा अंतरिम जामीन। वैद्यकीय कारणास्तव 3 जून पर्यंत जामीन वाढवण्यात आला। आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी नंदुरबारमध्ये सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेकडून निदर्शनं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून दावते इफ्तारचे आयोजन। या पार्टीच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांनी साजरा केला रोजा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 मार्चला नंदुरबार दौऱ्यावर। अक्कलकुवा येथे दुपारी 1 वाजता होणार आभार सभा। अमावस्या पाडवा यांची विधानसभा आणि चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान परिषदेवर खरं तर निवड झाल्याबद्दल आभार सभेचं आयोजन। अकोला शहरात शिंदेंच्या शिवसेनेकडून महापालिकेत आंदोलन। शहरात सध्या पाणी पुरवठा दूषित होत असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले।
सांगलीत शिवप्रतिष्ठानची मूक पदयात्रा, छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त पदयात्रेचं आयोजन. कल्याण डोंबिवलीमधील वाहतूक मार्गात बदल, गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बदलत पर्यायी मार्गांचा वापर करा, पोलिसांचं आवाहन. तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत भक्तांकडून मोठं दान करण्यात आलंय. देवीला 1 किलो सोन्याच्या 11 बिस्किटांचं गुप्तदान. बिस्किटांची किंमत 1 कोटी, प्रत्येक बिस्किट 100 ग्रॅमचे. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून विशेष सुरक्षा हेल्पलाईन. गेल्या काही काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजना. देशभरातील बँकांची ईदची सुट्टी रद्द. 31 मार्चला बँका पुन्हा सुरू होणार. तर आर्थिक वर्ष समाप्तीच्या कामांमुळे ईदची सुट्टी रद्द, तर आरबीआयच्या सुट्टी रद्दचा आदेश. सांगोल्यात विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळूचे मोफत वाटप. तालुक्यात रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची मागणी लहुजी पॅन्थर सेनेच्या वतीनं करण्यात आली होती. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. गणेश खिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते ई स्क्वेअर या भागातील खरं तर उड्डाण पूल खुला होणार आहे. उड्डाण पुलावरील एक बाजू 1 मेला वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याच्या भावात वाढ, मात्र आवक कमी झाल्यानं 2000 ते 1800 रुपये डझन होते विक्री. बदलापूर कर्जत लोकल सेवा रद्द. गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक. मुंबई महामार्ग क्षेत्रात मेट्रोचे जाळे. आणखी 3 मेट्रो मार्गिकांना गती. MMRDA कडून पायाभूत प्रकल्पांसाठी 87% तरतूद. ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क. डोंगरी परिसरात गस्त वाढवून सुरक्षेत अधिक वाढ. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मुंबई पोलिसांचं नागरिकांना आवाहन. 1 मे पासून एटीएमचा वापर महागणार. आर्थिक शुल्क खरं तर आकारण्यास रिझर्व्ह बँकेची परवानगी. 23 रुपयांपर्यंत शुल्क बँकांना आकारता येणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यास हजारोंचा दंड. 1 एप्रिल पासून अंमलबजावणी सुरू होणार. मुंबई महापालिकेकडून उपद्रव शोधकांचं पथक. हॉटेलात ग्राहकांवर अनिवार्यपणे सेवा शुल्क लावता येणार आहे. खाद्यपदार्थांच्या बिलांसोबत अनिवार्यपणे सेवा शुल्क लावणे हे ग्राहक संरक्षण कायद्यातील नियमांचं उल्लंघन आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय. अमरनाथमध्ये हिंदू बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. मुस्लिम समाजाचा रमजानचा महिना सुरू असल्याने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. बदलापूरचे बाप्पा निघाले. कॅनडा, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलियाला वर्षभरात तब्बल 2.5 लाख गणेश मूर्त्या परदेशात जातात. परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक 2024 विरुद्ध नवापूरच्या मुस्लिम समाजाचा निषेध. विधेयक त्वरित मागे घ्यावे आणि योग्य ती सल्लामसलत करावी, मुस्लिम बांधवांची मागणी. ग्रामस्थांनी विद्युतीकरणाच्या मागणीसाठी थेट महावितरणच्या कार्यकारी अभियंत्या दालनातच आंदोलन केले. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव आणि शहादा तालुक्यातील नागरिकांनी मांडला ठिय्या. वाशिमच्या रिथड ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र सरकारचं पॅटर्न. 2 महिला सदस्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतलाय. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा. वांद्रेकरांच्या पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल. नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी पालिकेचा निर्णय. काम पूर्ण झाल्यानंतर पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून उकळून प्यावं असं पालिकेकडून आवाहन. फायर एनओसी नसेल तर दुप्पट शुल्क भरावे लागेल. संभाजीनगरात आगीच्या घटनात वाढ झाल्याने निर्णय घेण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या मालमत्ता कराची थकबाकी 1000 कोटींवर. या वर्षी देखील महापालिकेला मालमत्ता कर वसुलीची
उद्दिष्टपूर्ती करता आलेली नाहीये. गेल्या 10 वर्षांपासून कर वसुली 50%वरही पोहोचलेली नाही. गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याला झळाळी. सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ. सध्या सोन्याचे दर 92,000 प्रतितोळा. वर्षातलं पहिलं खंडग्रास सूर्यग्रहण आज भारतीय वेळेनुसार दुपारी 2:21 ग्रहणाला सुरुवात. ग्रहणाचा कालावधी 3 तास 53 मिनिटं. आज शनी अमावस्या असल्याने श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये देशभरातून लाखो भाविक दाखल होणार. देवस्थानकडून येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी. राज्यातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता. तो कोकणात आंबा आणि काजूचंही नुकसान होण्याची भीती. महिलांसाठी असलेले फिरते स्वच्छतागृह दुर्लक्षित. मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमाकडे दुर्लक्ष. पालिकेच्या या योजनेचा पुरता बोजवारा. शिवाजी पार्कातील मोबाईल टॉयलेटची दुरावस्था. तालुक्यातील गुळाणी, जरेवाडी, वाफगाव, वरुडे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोफत टँकर सुरू. यामुळे गावातील लोकांनी आनंद साजरा करत चक्क टँकरची वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढली. पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायाची अनोखी गुढी उभारली जाते. गुढीऐवजी वारकरी विठ्ठल मंदिरावर पताका उभा करून सांप्रदायिक अशी समितीची समतेची गुढी उभारतात. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथील शेतकऱ्याने 2 एकर शेतामध्ये केली शेवंतीच्या फुलांची लागवड. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतोय. आंबेडकरी अनुयायांच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी मोर्चा. कल्याणमध्ये बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत रास्ता रोको केला. नंदुरबारमध्ये आयुर्वेदातील राजफळ खिरणी बाजारात दाखल. बहुगुणी खिरणीला 300 ते 350 रुपये प्रति किलो भाव. केवळ महिनाभरच मिळणाऱ्या खिरणीला ग्राहकांची मोठी मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्मार्ट व्यक्ती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक. व्हाईट हाऊस मध्ये बोलताना मोदींचं कौतुक केलंय. अफगाणिस्तानला भूकंपाचा मोठा धक्का. पहाटे 5:16 भूकंप. भूकंपामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता. चीन बांगलादेशच्या उद्योग क्षेत्राला मदत करणार. मोहम्मद युनूस आणि शी जिनपिंग यांची भेट. मोहम्मद युनूस यांच्या सरकारला चीनचा पाठिंबा. वर्ध्याच्या बोरगाव शिवारात ऑनलाईन जुगारावर 2 ठिकाणी छापा. 1,46,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव येथील महावितरणच्या उपकेंद्राला ISOचे मानांकन देण्यात आले. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्राचं अत्यंत उत्कृष्टरित्या सक्षमीकरण आणि नूतनीकरण. पैठण शहरातील वाचनालय बंद. वाचनालय सुरू करण्याची मागणी. तर मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मागणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले. रत्नागिरी SBची कारवाई समोर येते. 11,000ची लाच मागण्यात आली होती. हिंगोलीत वाळू तस्करी प्रकरणी 3घांना तुरुंगवास. प्रथम वर्ग न्यायालयाने ही शिक्षा दिली असून या निर्णयामुळे हिंगोली जिल्ह्यात वाळू माफियांवर जरब बसणार. हिंगोलीच्या उंडा नागनाथ शहरात चोरीची घटना. CCTV कॅमेऱ्यात कैद. पोलीस CCTV कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरात मिनी घाटीत रुग्णाकडून परिचारिकेला मारहाण. तर सुरक्षा रक्षकाची कॉलर पकडली. यामुळे घाटीत गोंधळ. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात आगीची घटना. शेतातील घराला लागली भीषण आग. आगीत घरातील साहित्य आणि 1 मोटरसायकल जळून खाक. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. बदलापुरातील ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये 2 बांगलादेशी महिलांना अटक. बेकायदेशीरपणे भारतात वास्तव करण्यात
तर या नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर महाकाय ट्रक पलटी झालाय. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघातात ट्रकचं मोठं नुकसान, सुदैवानं जीवितहानी टळली. उल्हासनगरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने 22 वर्षीय तरुणाला अटक. हिललाईन पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केलाय. छत्तीसगडच्या 2 दुचाकी चोरट्यांना अटक. एकूण 9 दुचाकी वाहनांची चोरी केल्याचं उघडकीस. चोरीतील सर्व वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत. सोलापुरात कार्ड घेतला पेट. सोलापूरच्या रंगभवन रस्त्यावरील रात्रीची घटना. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी नाही. अकोल्यातील बस आगारात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग. अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही झाली. अकोल्यात अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या. योगेश हरणे असं या युवा शेतकऱ्याचं नाव. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.